घर म्हणजे फक्त भिंती नसतात, आठवणींचं, प्रेमाचं आणि सुखाचं जग. चला माझ्या जगात एक पाऊल टाका. स्टे विथ शिल्पा. तर माझ्या चॅनलचं नाव आहे स्टे विथ शिल्पा आणि हा माझा फर्स्ट व्लॉग असेल. तर चॅनलच्या नावावरून माझं तुम्हाला नाव तर समजलंच असेल. माझं नाव आहे शिल्पा. नमस्कार, मी शिल्पा आणि स्वागत आहे तुमचं माझ्या एक नवीन यूट्यूब चॅनलवर. हा माझा फर्स्ट व्लॉग असेल आणि जो मी खूप उत्सुकतेने तुमच्यासोबत शेअर करते. घर म्हणजे आपलं छोटंसं जग आणि ते जग मी सुंदर बनवण्यासाठी रोज मनापासून काम करते. स्वयंपाक, स्वच्छता, डेकोरेशन, बजेटमध्ये खरेदी आणि अर्थातच काही टिप्सही मी इथे सांगणार आहे. आजच्या व्लॉगमध्ये मी दाखवणार आहे माझं छोटंसं स्वप्न, ते म्हणजे माझं घर. तर मी इथे कॅप्सिकम कट करते. आज मला कॅप्सिकमची भाजी बनवायची होती. आपण भरली वांगी बनवण्यासाठी जशी वांगी कट करतो तसेच मी कॅप्सिकमला कट लावले आणि आता मी कुकर लावते. तर आता मी इथे भात लावून घेते कुकरला. तर 2 ते 3 पाण्याने तांदूळ छान वॉश करून घेतला आणि कुकरमध्ये पाणी टाकून घेतल्यानंतर त्यात थोडंसं ऑइल आणि सॉल्ट ॲड केला आणि आता कुकर बंद करून त्याच्या 2 ते 3 शिट्ट्या काढून घेऊ. तर स्वयंपाक करता करता मी वॉशिंग मशीन पण ऑन करून घेते, म्हणजे माझा स्वयंपाक होईपर्यंत वॉशिंग मशीनला कपडे वॉश होतील. मला एक 5 वर्षाची मुलगी आहे आणि तिचं नाव आहे सानवी. तर माझी सानवी आता स्कूलला गेली आहे. तोपर्यंत मी सगळी कामं आवरून घेते. तर ही आहे माझी बाल्कनी आणि त्यात रोज अशी छान छान फुलं येतात. तर इथे पण छान कळ्या आलेल्या आहेत झाडाला. तर चला आता वॉशिंग मशीन लोड केलेलं आहे आणि मी जाते आता किचनमध्ये. तर इथे कुकरच्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. तर मी आता स्वयंपाकाची तयारी करते. मला भाजी आणि पोळी करायची आहे. तर मी पहिले भाजी करून घेते आणि मग भाजी शिजते तोपर्यंत माझ्या पोळ्या पण होतील. तर चला गॅसवर एक पॅनमध्ये मी ऑइल ॲड करून घेते. ही कॅप्सिकमची भाजी खूप सिंपल बनते पण टेस्टला छानही लागते तेवढीच. तर ऑइलमध्ये टाकू पहिले मोहरी आणि जिरं छान फुललं की मग त्यात ॲड करूया अद्रक लसूणची पेस्ट आणि मग याला छान फ्राय करून घेऊ ऑइलमध्ये. आणि हे छान फ्राय झाल्यानंतर त्यात बेसिक मसाले जातात. तर सर्वात पहिले त्यात ॲड करू रेड चिली पावडर, आपला महाराष्ट्रीयन काळा मसाला, थोडीशी हळद आणि लास्ट ॲड करू धने पावडर. आता हे जे बेसिक मसाले आपण ॲड केले त्याला छान परतवून घेऊ आणि मग ॲड करायचे कॅप्सिकम आणि आपल्या या मसाल्यांमध्ये कॅप्सिकमला छान मिक्स करून घेऊ आणि त्यात गरम पाणी टाकून त्याला कव्हर करून कुक होऊ द्यायचं. तर चला तोपर्यंत मी आलं लसूणची पेस्ट फ्रीजमध्ये ठेवून देते परत आणि किचन काउंटरवर जे काही एक्स्ट्रा सामान आहे ते पण मी परत ठेवते. तर आपली भाजी छान शिजत आलेली आहे. आता त्यात ॲड करूया शेंगदाण्याचं कूट आणि मग याला छान मिक्स करून परत थोडा वेळ कुक होऊ देऊ. आणि भाजी शिजते तोपर्यंत मी सगळी किचनमधली साफसफाई करून घेते. तर भाजीमध्ये मला थोडंसं मीठ कमी वाटलं आणि माझी भाजी रेडी झाली होती आणि पीठही मी मळून घेतलं होतं. तर चला आता मी पोळ्या करते. तर तुम्ही बघू शकता इथे पोळ्या किती छान फुगतायत. जर तुम्हालाही अशा छान फुगलेल्या पोळ्या करायच्या असतील ना तर काही टिप्स वापराव्या लागतील ज्या मी पुढे सांगणार आहे. तर पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला पोळीचं जे पीठ आहे ते एकदम छान मळून घ्यायचं आहे आणि जेव्हा आपण पोळी लाटतो ना तेव्हा त्याच्यावरती जास्त प्रेशर न देता हलक्या हाताने पोळी लाटली तर ती नक्कीच फुगते. आणि पोळ्या झाल्यानंतर मी लगेचच गॅस पुसून घेते आणि काउंटर टॉप पण पुसून घेते. त्यानंतर आता आम्ही जेवण करून घेतो. तर कसा वाटला आजचा मेन्यू आमचा? माझी सकाळची वेळ म्हणजे खूप घाई गडबडीची असते. मला जेवण करून मग
माझ्या मुलीला स्कूलमध्ये घ्यायला जावं लागतं, म्हणजे आम्ही दोघंही जातो, माझे मिस्टर आणि मी. तर आम्ही दोघांनीही बाल्कनीमध्ये बसून मस्त जेवण केलं आणि मग सानवीला स्कूलमधून आणायला गेलो. ती स्कूलमधून आली की थोडा वेळ झोपते आणि तिच्यासोबत मीही थोडा वेळ पॉवर नॅप घेत असते. तर इथे तिची झोप झाली होती आणि ती अशी बाल्कनीमध्ये जाऊन बसते, तिची सवयच आहे ही. त्यानंतर मग मी कपडे वाळत टाकले, जे मी सकाळी स्वयंपाक करते वेळेस वॉशिंग मशीनला लोड केलेले. मग सानवीने थोडा वेळ टीव्ही बघितला. तिला पेपा पिग बघायला खूप आवडतं, तिचा तो फेवरेट शो आहे. त्यानंतर मग आम्ही रेडी होऊन निघालो ग्रॉसरी शॉपिंगसाठी. तर माझ्याकडचा जो तांदूळ होता तो संपला होता आणि तो तांदूळ फक्त डीमार्टलाच मिळतो. मग बाकी पण थोडंसं सामान घेतलं डीमार्टमधून आणि डीमार्टचं काम झालं की मग आम्ही थोडंसं स्नॅक खाल्लेलं, कारण आम्हाला भूक लागलेली. तर इथे आम्ही छान चीज सँडविच ऑर्डर केलेलं. तर चला आता आम्ही निघालो घरी. घरी गेल्यानंतर जास्त काही भूक नव्हती, म्हणून मला तनुज बोलला की खिचडीच कर. मग मी इथे खिचडीची तयारी करत होते. तर खिचडीसाठी इथे कांदा कट करून घेतला आणि मग खिचडीसाठी जे काही लागतं ती बाकीची तयारी केली. बाहेरून आल्यावर कंटाळा येतो ना, मलाही तसाच कंटाळा आलेला खूप, म्हणून मग शॉर्टकट काय करायचं म्हणून मग खिचडी केली. तर माझी खिचडीची सगळी तयारी झाली होती. तर कुकरमध्ये मी ॲड केलं थोडंसं ऑइल. मी खिचडीला शक्य होईल तेवढं कमीच ऑइल वापरते. मग त्यात टाकलं जिरे मोहरी आणि मग टाकला कांदा आणि तो छान परतवून घेतला. कांदा छान परतवून झाल्यानंतर त्यात ॲड केली आलं लसूणची पेस्ट आणि यालाही आता छान परतवून घेऊ. माझ्या घरात सगळ्यांना खिचडी खूप आवडते, त्यामुळे मी नेहमी खिचडी करत असते रात्री. आणि मी कढीपत्ता पहिले टाकायला विसरले, त्यामुळे आता ॲड करते. मग त्यानंतर ॲड केले शेंगदाणे. मला खिचडीमध्ये शेंगदाणे खूप आवडतात. शेंगदाणे नसतील तर खिचडी खाण्यात मजाच नाही. आता यात ॲड करू टोमॅटो आणि बटाटा. कसुरी मेथी आणि कोथिंबीर टाकली. तुम्ही पण एकदा कसुरी मेथी नक्की ॲड करून बघा, खूप छान टेस्ट येते याने. तर हे सगळं छान परतवून झालं. आता आपण ॲड करूयात मसाले. तर मसाल्यांमध्ये मी टाकला आहे काळा मसाला, लाल तिखट, हळद आणि धने पावडर. आपण हे जे डाळ आणि तांदूळचं पाणी आहे ना, ते झाडांना पण टाकू शकतो. मी नेहमी टाकत असते झाडांना हे पाणी. तर आता खिचडीमध्ये टाकून घेऊ पाणी. तर माझी इथे खिचडी बनते, तोपर्यंत मी किचनची पण क्लिनिंग करून घेते सायमल्टेनियसली. मला ही छान सवय आहे. माझा स्वयंपाक झाला की मी लगेच किचन ओट्यावरची आवराआवरी करून लगेच किचन क्लीन करून घेते. आणि स्वयंपाक झाला की लगेच सिंक पण क्लीन करून घेते. आणि जो ह्या जाळीवरती कचरा जमा होईल किचनचा, तो मी खाली डस्टबिन ठेवते. सिंकच्या खाली मी एक डस्टबिन केलेला आहे, तर ते मला इझी पडतं लगेचच कचरा टाकायला. आणि हा माझा आज पहिलाच व्लॉग होता. जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर भेटूयात परत एकदा एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.